नमस्कार मित्रांनो, वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे। 284 किलोमीटरचा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो। आणि आता आपण जिथे उभा आहोत हे आहे यवतमाळ डिग्रस रोड, 361 हायवे सी म्हणून ओळखले जाते। सिंधी गावाजवळ हे काम चालू आहे मित्रांनो। काही आठवडे अगोदर इथं काहीच नव्हतं, आता तुम्हाला जे काम चालू झालेलं दिसत आहे काही आठवडे अगोदर, म्हणजे एकच आठवडा दोन आठवडे अगोदर बघून घ्या तुम्ही, काहीच नव्हते इथं, सपाटचक होते। आता काम चालू झालेलं आहे मित्रांनो। आजची अपडेट आपली इथून, म्हणजे तुम्ही बघू लागले दृश्य सिंधी गावापासून ते महालक्ष्मीचे जे देवस्थान आहे देऊळगाव वडसा तिथपर्यंतची आहे। अपडेट पूर्ण पहा। अपडेटबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो। 284 किलोमीटरचा प्रोजेक्ट वर्धा आणि नांदेडपर्यंतचा, त्याला 39 किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे वर्ध्यापासून कळंबपर्यंत, म्हणजे त्याला कळंब रेल्वे स्टेशन म्हणतात ना तिथपर्यंत। पण ते कळंब रेल्वे स्टेशन म्हणतात पण ते कळंब नाही, ते कामाठवाड्यापासून कळंब आहे 7 किलोमीटर अंतरावर। तिथपर्यंत रेल्वे सेवासुद्धा सुरू झालेली आहे। निवडणूक होती त्यामुळे लवकर ते उद्घाटन केलं वोटिंगसाठी, आणि वोटिंगसाठी हे काम लवकर केलं तर आपल्याला बरं वाटेल मित्रांनो। तुम्हाला आम्हाला कोणती सरकारी हो, काम लवकर करा फक्त। तसा याची डेडलाईन आहे डिग्रसपर्यंतची 31 डिसेंबर 2027। तर असेच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। आता समोर जाऊया आपण। बघा, अर्थवर्क जवळजवळ कंप्लीट झाल्यासारखं आहे। गिट्टी टाकून गडर टाकून त्याच्यावर मग पटरी ठेवायचंच काम बाकी आहे मित्रांनो। दारवा जंक्शन आणि होणारं डिग्रस जंक्शन या दोन्ही जंक्शनच्या मधात हे काम चालू आहे। तुम्ही बघत आहात आपण चाललो दारवा जंक्शनकडे, म्हणजे देऊळगाव वडसा जे आहे दारव्यापासून 5-6 किलोमीटर अंतरावर तिथपर्यंत जे काम आहे ते दृश्य तुम्ही बघू लागले। 2 ट्रॅक मावणारं हे काम आहे। 2 ट्रॅक ठेवू शकते यांनी, म्हणजे राहू शकते भविष्यात नाही, पण काम ते एकाच ट्रॅकचं करण्यात येणार आहे सध्या। पण जंक्शन आहे दारवा आणि डिग्रस हे होणारं जंक्शन आहे ते इथं 2 ट्रॅक असू शकते भविष्यात नाही। यवतमाळ मूर्तिजापूर दारव्याहून क्रॉस होणार आहे। वाशिम माहूर आदिलाबाद डिग्रसून क्रॉस होणार आहे, त्यामुळे ते जंक्शन होणार आहे। बघा हे काम कसं चालू आहे। बाजूलाच तलाव आहे, अंतरगाव डोलारी या साईडलाच आहे मित्रांनो। सिंधी गावापाशी तलाव आहे। छोटे मोठे बॉक्स तयार केलेले आहे, म्हणजे पूल या ट्रॅकसाठी। पाण्याचा प्रवाह या रेल्वे लाईनला अडथळा नको म्हणून मित्रांनो तुम्हाला प्रत्यक्ष अपडेट देत असतो आम्ही, दूर जाऊन टाईम काढून पेट्रोल पाणी खर्च करून। तर तुम्हाला जर आमची आर्थिक सहायता करायची असेल तर सुपर थँक्स बटन आहे, तुम्ही आर्थिक सहायता आमची करू शकता। नाही काय तर व्हिडिओ तर शेअर करू शकता, ते करजा मित्रांनो। बघा हे काम कसं चालू आहे, काँक्रिटीकरण कसं झालेलं आहे। यवतमाळची सुद्धा आपण अपडेट दिलेली आहे मित्रांनो, तिचं काम चालू झालेलं आहे रेल्वे स्टेशनचं। या दोन्ही अर्थवर्कच्या मधातने जे अर्थवर्क झालेलं आहे त्या दोन्ही साईडला गडर ठेवण्यात आलेलं आहे, बघू शकता तुम्ही, नालीसारखे। पाण्याचा प्रवाह बाहेर राहिला पाहिजे त्याच्यासाठी। समोर लोखंडी गडरसुद्धा ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो, त्या पुलासाठीच हो मित्रांनो, ते आणून ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो। मॅपच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे काम कुठे चालू आहे ते तुम्ही बघू शकता। हे काम कुठे चालू झालेलं आहे। फास्ट फॉरवर्ड करत आहो काही व्हिडिओ मी, कसं व्हिडिओची लेंथ वाढली नाही पाहिजे म्हणून। काय लोक आपले सबस्क्रायबर बोर होतात, त्यामुळे स्पीडमध्ये घेत आहो काही व्हिडिओ। बघा कसं अर्थवर्क आहे हे। कळंब कामाठवाड्यापासून
नांदेड जिल्ह्यापर्यंत आपले अपडेट आहे मित्रांनो. आपल्या चॅनलवर तुम्ही बघितली नसेल तर जाऊन बघू शकता. आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. हदगावची सुद्धा आहे आणि समोर अर्धापूर नांदेडपर्यंतची सुद्धा येणार आहे. तर चॅनलशी जुळून राहायचा. बघा हे काम कसं चालू आहे इथं मित्रांनो. कामाची स्पीड वाढली पाहिजे आणि त्याच्यासाठी हे जे 284 किलोमीटरचं प्रोजेक्ट आहे त्याच्यातले टप्प्याटप्प्यानं छोट्या मोठ्या ठेकेदाराला काम वाटून देण्यात आलेलं आहे. 20 किलोमीटर एका ठेकेदाराला, 20, 15, 25 किलोमीटर दुसऱ्या ठेकेदाराला असं काम वाटून देण्यात आलेलं आहे. उर्वरित काम जे 244 किलोमीटरचं आहे, 45 किलोमीटरचं आहे, 39 किलोमीटरचं काम तर कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. 39 किलोमीटरचं जे काम कंप्लीट झालेलं आहे त्याच्यावर पॅसेंजर रेल्वे सेवासुद्धा सुरू झालेली आहे. त्या पॅसेंजर रेल्वेचा टाईम टेबल आपण आपल्या चॅनलवर दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला जर कधी जायचं असेल कामठवाड्याहून वर्ध्यापर्यंत किंवा वर्ध्याहून कामठवाड्यापर्यंत यायचं असेल तर ती व्हिडिओ बघून घे जा. टाईम टेबल आहे त्याच्यातनी. गर्दी नाही राहत मित्रांनो त्या रेल्वेतनी. खालीच राहिली. 10 डब्यात 10 पॅसेंजर राहिले. बघा हे अर्धवट कसं चालू आहे. हे जंगलचा भाग आहे मित्रांनो. सहसा इकडं कोणी येत नाही. मी सुद्धा येत नसतो कारण आपण या व्हिडिओच्यानं येणं पडलं. भीती वाटते अशा जागेवर यायची. वाघ राहते नाही एरियात नाही त्यामुळं. तर तुमच्यासाठी यावं लागते मित्रांनो. असं अपडेट द्यावं लागते. असं मी लवकर काय अपडेट देत नसतो. लेट येतात आपले अपडेट कारण की मी शाळेची मुलं ने आण करत असतो. मित्रांनो तुम्ही जर याच भागातले असाल धारवा डिग्रस तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील वेळेस इकडं आलो तर तुम्हाला संग घेईन. या जंगल भागात एकटे आल्यापेक्षा व्हिडिओ बनवाले. तर मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नवीन अपडेटमध्ये भेटूयात.